नमस्कार मित्रांनो, आपण या अर्जाच्या स्टेटसमध्ये पाहू शकतात की याचे जे काही स्टेटस आहे हे डिसअप्रूव्ड आहे। तर हा फॉर्म अगोदरच एडिट केलेला असल्यामुळे आपल्याला आपल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल हा करता येणार होता आणि काही कारणामुळे हा फॉर्म येथे डिसअप्रूव्ड करण्यात आलेला होता आणि जे काही एडिट नावाचे ऑप्शन होते ते येथे हाईड झालेले होते। परंतु अशासाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्यांचे कोणाचे फॉर्म हे डिसअप्रूव्ड झालेले असतील तर त्यांना परत एडिट नावाचे ऑप्शन आपल्या लॉग इनला पाहायला मिळणार आहे। तर आपला जो काही अर्ज डिसअप्रूव्ड झालेला आहे त्या फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचे आहे। तर आपण इथे पाहू शकतात की एडिट फॉर्मचे जे काही ऑप्शन आहे ते परत आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि व्ह्यू रिझनवर जर क्लिक केलं तर आपल्या अर्जामध्ये कोणती त्रुटी आहे त्याची माहिती आपल्याला तिथे दाखवली जाणार आहे। तर मी हा फॉर्म इथे एडिट करून घेतो। त्यानंतर आपण पाहू शकतात की भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल हा करता येणार आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये बदल हा करता येणार नाही। त्यानंतर आपल्याला सर्वात खाली यायचे आहे। त्यानंतर आपला अर्ज हा कोणत्या कारणामुळे इथे रिजेक्ट केलेला आहे ते कागदपत्रे आपल्याला परत येथे अपलोड करायचे आहे। तर येथे 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड अपलोड न केल्यामुळे हा फॉर्म येथे डिसअप्रूव्ड हा करण्यात आलेला होता। तर आपल्याला येथे हा जो काही रेड कलरमध्ये डिलीट नावाचे ऑप्शन पाहायला मिळते त्याच्यावर आपण क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या गॅलरीमधून किंवा फोटो घेऊन आपण यामध्ये दुसरे कागदपत्रे यामध्ये अपलोड करायचे आहे। तर मी यामध्ये शाळेचा TC हा येथे अपलोड करून घेतो। त्यानंतर आपल्याला सर्वात खाली यायचे आहे आणि हे जे काही हमीपत्र आहे येथे क्लिक करून येथे स्वीकारा या बटनावर क्लिक करून येथे माहिती अपडेट करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर भरलेली माहिती कन्फर्म करा अशा प्रकारे आपल्याला वरती दाखवले जाईल। तर आपल्याला पूर्ण माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे नंतरच फॉर्म हा सबमिट करायचा आहे। तर मी हा फॉर्म इथे सबमिट करून घेतो। तर फॉर्म सबमिट करा याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर त्या मोबाईलवर OTP जाईल, तो OTP टाकून आपल्याला इथे व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला आपला जो काही फॉर्म आहे हा एडिट करून इथे सबमिट करून घ्यायचा आहे। तर यामध्ये जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।